Hello dear students, today we are going to see the second construction type. Okay, that is type of second, that is construction second. आता तो कोणता आहे तो बघायचा आहे, कारण की आपण लास्ट टाइम जर तुम्हाला बघितलं असेल तर तुम्ही कन्स्ट्रक्शन 1 बघितलेलं, त्यामध्ये काय होतं बघा, पुन्हा एकदा रिवाइज करतो. त्यामध्ये आपल्याला बेस दिलेला असायचा, एक बेस अँगल दिलेला असायचा आणि रिमेनिंग साईडची ॲडिशन दिलेली असायची, बरोबर आहे का. आपण मग ते कन्स्ट्रक्शन भरपूर कन्स्ट्रक्शन बघितले, त्यामध्ये लास्टच्या व्हिडिओमध्ये एक एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला दिलेलं. आता यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन सेकंड बघायचं आहे. आता तो कसा आहे किंवा ते काय आहे ते नेमकं पहिलं आपण जे काय हेडिंग आहे ते रीड करू, म्हणजे तुम्हाला आयडिया होईल. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन इट्स बेस अँगल ॲडजस्टंट टू द बेस अँड डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग साईड इज गिवन. आता इथंपर्यंत तरी सेम आहे, म्हणजे लास्ट टाइम जे आपल्याला कन्स्ट्रक्शन 1चं हेडिंग होतं इथंपर्यंत तर सेम आहे. त्यामध्ये आपल्याला बेस दिलेला असणार आहे, बेसचा एक ॲडजस्टंट अँगल दिलेला असणार आहे, पण आपल्याला लास्ट टाइम सम होती म्हणजे ॲडिशन होती, पण इथं काय घ्यायचं आहे, डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग साईड इज गिवन, म्हणजे आपल्याला दोन साईडमधला डिफरन्स घ्यायचा आहे. एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आता पहिला हे हेडिंग माझ्यासोबत ऑब्वियसली तुम्हाला मी सारखं सांगत बसणार नाही, त्यामध्ये कन्स्ट्रक्शनचा जो काही लेसन आहे तो माझ्यासोबत व्हिडिओ बघतच तुम्हाला लिहायचा आहे. सो राईट डाऊन फर्स्ट हेडिंग, कन्स्ट्रक्शन सेकंड. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल when its base comma angle adjacent to the base and difference between the remaining sides is given. एक्झाम्पल लिहून घ्या, टेक्स्टबुक मधलंच आपण एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल नंबर 1, construct triangle ABC in which or such that BC is equal to 7.5 centimeter, then comma angle ABC is equal to 40 degree, comma AB minus AC is equal to 3 centimeter. AB minus AC is equal to 3 centimeter. ओके, ठीक आहे. आपल्याला पहिला इथे रफ फिगर ड्रॉ करताना लास्ट एक्झाम्पलमध्ये किंवा लास्टचा जो टाईप होता त्यामध्ये आपण फक्त एकच रफ फिगर ड्रॉ करतो, तर वी हॅव टू ड्रॉ ओनली सिंगल रफ फिगर. बट यामध्ये आपल्याला एक रेग्युलर सिम्पल ट्रायंगल पण ड्रॉ करायचं आहे. म्हणजेच काय बाळांनो बघा, एक सेम वे एक सिंपल रेग्युलर ट्रायंगल ड्रॉ केला, दॅट इज ट्रायंगल ABC. कंपल्सरी हा ड्रॉ करायचा आहे बघा, 7.5 सेंटीमीटर, अँगल B इज इक्वल टू 40 डिग्री अँड AB मायनस AC इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता ॲक्च्युली यामध्येच तुम्हाला सगळं कन्स्ट्रक्शनचा पार्ट डिपेंड आहे. आता तो कसा तुम्ही नंतर सांगेल, आता लगेच सांगणार नाही. ओके, सुरुवातीचं जे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये आता आपल्याला एक रफ फिगर झाली, आता सेकंड रफ फिगर ड्रॉ करायची आहे. तर ती कशी, जशी आपण लास्ट टाइम करत होतो तशी. त्यामध्ये पहिला बेस ड्रॉ करून घेऊ, दॅट इज बेस BC ड्रॉ केला समजा. ओके, बेस BC ड्रॉ केला, त्यानंतर अँगल B 40 डिग्री आपण रफ फिगर करतोय त्यामुळे काय जास्त हे करू नका. आपल्याला काय केलं बाळांनो, अँगल B किती डिग्री ड्रॉ केला, 40 डिग्री. क्लिअर झालं बाळांनो. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं होतं, लास्ट स्टेपमध्ये आपण किंवा लास्ट टाइम जसं करत होतो तसंच करायचं आहे. आपण आठवतं का बघा, ॲडिशन इतका इथं आर घेत होतो, आता इथं पण काय करायचं, सबट्रॅक्शन किंवा डिफरन्स इतका दुसरा पॉईंट घ्यायचा. ओके, आपण जास्त घेत होतो कारण की ॲडिशन असल्यामुळे थोडा आपण लांब घेत होतो, पण इथं काय होणार आहे, जवळ येणार आहे बीच्या. समजा आता इथे पण सेम कोणता तरी दुसरा पॉईंट घ्यायचा. ओके, या कंडिशनला आपण नेक्स्ट जो काय ट्रायंगल ABC सोडून कोणता एक व्हर्टेक्स घेतला, म्हणजेच हा आपण किती घेतला बघा, 3 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर डॉटेड लाईननं ड्रॉ केलं, त्यानंतर आपल्याला याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे रफ फिगरमध्ये. ओके, इथं जो काय परपेंडिक्युलर बायसेक्टर येईल आणि जो काही इथं इंटरसेक्ट मिळेल
तो म्हणजेच तुमचा पॉईंट काय असणार आहे, पॉईंट ए. मग त्यानंतर आपल्याला ए सी ड्रॉ केलं, अशी तुमची रफ फिगर येईल. ओके, रफ फिगर टेक्स्टबुकमध्ये कशी दिले डझंट मॅटर. आपण काय केले बघा, समजलं का. आता ही रफ फिगर आणि फेअर, ह्या दोन रफ फिगर ड्रॉ करून घ्या. मग आपण फेअर फिगरकडे सुरुवात करू. फेअर फिगरला जाण्याआधी पुन्हा मी रफ फिगर पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. बघा काय केलं आपण, रफ फिगरसाठी बेस ड्रॉ केला BC, अँगल ड्रॉ केला. त्यानंतर जे सबट्रॅक्शनचं डिस्टन्स आहे ते इथं आम्ही इथं एक पॉईंट दुसरा घेतला. म्हणजे नेहमी बघा आपण इतकं ॲडिशन इतकं डिस्टन्स घेताना आपण डिफरंट पॉईंट घेत होतो. या कंडिशनला पण आपण इथं काय करणार आहे, डिफरंट पॉईंट घेतला, D जॉईन केला, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला आणि इथं जो काय पॉईंट मिळेल तो पॉईंट कोणता असणार आहे, व्हर्टेक्स A. आणि नंतर A आणि C जॉईन केला. ते आपण कन्स्ट्रक्शन इन डिटेल इथं बघणारच आहोत. ओके, चला आता आपण मेन फिगर ड्रॉ करू. त्यामध्ये पहिला आपण नेहमीप्रमाणे बेस ड्रॉ करून घेणार आहे BC. ओके, समजा मी बेस BC ड्रॉ करून घेतला. किती सेंटीमीटर आहे बघा, इथं राहिलं लिहायचं 7.5 सेंटीमीटर. सो वी ड्रॉ हिअर BC 7.5 सेंटीमीटर बाय युजिंग स्केल. हे 7.5 सेंटीमीटर आपण ड्रॉ केलं. त्यानंतर अँगल B किती आहे बाळांनो, इथं 40 डिग्री. सो अँगल B इथं आपण ड्रॉ करून घेतला 40 डिग्रीचा. आपण इथं अँगल B कन्सिडर करतोय, दॅट इज 40 डिग्री. एक्सटेंड केला. फिगरमध्ये रफ फिगरमध्ये दिसला असल्यामुळे आपल्याला अप साईडपर्यंत घ्यायचा आहे तो. ओके, अँगल B इज इक्वल टू 40 डिग्री. क्लिअर झालं. नंतर ठरलेल्याप्रमाणे काय घ्यायचा, पॉईंट D घ्यायचा आपल्याला. किती सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. सो बाय युजिंग कंपास आपण काय घेतोय, 3 सेंटीमीटरचा आर्क इथं करतोय बघा. ॲप्रॉक्सिमेट मी इथं करतो. 3 सेंटीमीटरचा आर्क केला. तो पॉईंट कोणता असेल, पॉईंट D. त्यानंतर C आणि D आपल्याला कशानं, डॉटेड लाईननं ड्रॉ करायचं आहे. सो डॉटेड लाईननं जॉईन करून घेतला. डॉटेड लाईन इज कंपल्सरी. टेक्स्टबुकमध्ये डॉटेड लाईन नाही, पण आपण टेक्स्टबुकमधल्या प्रमाणे न जाता थोडंसं डॉटेड लाईननं ड्रॉ केला म्हणजे आपल्याला मेन फिगर किंवा मेन ट्रायंगल लक्षात येते. आता जी काय डॉटेड लाईन पहिली ड्रॉ केली त्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. सिम्पली काही जण काय करतात, BCचा ड्रॉ करतात, पण तो चुकणार आहे. आपल्याला BCचा ड्रॉ करायचा असेल तर मग हे करायची गरजच नव्हती ना. आपण काय करणार आहे, जी डॉटेड लाईन ड्रॉ केली फर्स्ट, ओके, किंवा जी आता शेवटला लास्ट लाईन ड्रॉ केली त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. म्हणजे थोडक्यात एक बघा, याचा जो काही CDचे आर्क इथं एक येतील आणि इथं कुठं तरी येतील. ओके, म्हणजे या साईडला थोडंसं क्रॉस येणार आहे. ओके, म्हणजे बघा कुठं होईल बघा, टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स अप साईड आणि इकडं क्रॉसला थोडा येईल. पुन्हा C वरून आपण ड्रॉ केला, इकडे एक येईल आणि ठीक आहे. तुम्हाला मिळालं का बघा बाळांनो. आता आपल्याला याची डॉटेड लाईन ड्रॉ करायची आहे. पुन्हा डॉटेड लाईन. ओके, इथं सेम ॲज इट इज परपेंडिक्युलरचा सिम्बॉल शो करायचा. इथे एक माझं राहिलं बघा बाळांनो, तुम्हाला एक सांगायचं, या दोन व्हॅल्यू इक्वल येतात बिकॉज ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. ठीक आहे. आता इथं जो काय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळाला आहे तो पॉईंट येईल तुमचा A. तो काय येणार आहे, पॉईंट A. आणि मग त्यानंतर AC जॉईन करून घ्या. त्यानंतर AC जॉईन करून घ्या म्हणजेच आपल्याला ट्रायंगल ABC कंप्लीट मिळेल. आता तुम्ही म्हणणार की इथं AB मायनस AC का आलं ते पण पाहिजे ना आपल्याला आन्सर, किंवा रिझन तरी पाहिजे ना. इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर वाईज C आणि D वरून A इक्वी डिस्टन्स असणार आहे, म्हणजे AD आणि AC काय असणार आहे, इक्वल. आता बघू आपण BD म्हणजेच काय होणार पाहणं, AB मायनस AD इज इक्वल टू BD. बघा काय केलं, थोडंसं एक स्टेप एक्स्ट्रा करतो बघा. AD प्लस BD इज इक्वल टू AB. काय होतं बघा, AD प्लस BD इज इक्वल टू AB. मग
प्लस ए डी, इकडं आल्यामुळे काय होणार मायनस ए डी, दॅट इज ए बी मायनस ए डी इज इक्वल टू बी डी. पण मला सांगा ए डी आणि ए सी सेम आहे, तुम्ही बघू शकता बाय युझिंग कंपास. मी इथं कंपास आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर बघा जितकं ए डी असणार आहे तितकाच सी असणार आहे. बघा आहे का ए सी सेम आहे, तुम्ही कंपासनं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये चेक करू शकता. ए डी आणि ए सीचं डिस्टन्स सेम आहे, त्यामुळे इन द प्लेस ऑफ ए डी वी राईट ए सी, दॅट इज ए बी मायनस ए सी इज इक्वल टू बी डीची व्हॅल्यू किती आपण घेतले 3. बी डीची व्हॅल्यू किती आहे 3 सेंटीमीटर. समजलं कन्स्ट्रक्शन काय केलं, जसं लास्ट टाईम होतं तसंच कन्स्ट्रक्शन आहे, फक्त आर्क लहान येणार आहे, बाकी यामध्ये काही नाही. आणि जो परपेंडिक्युलर आहे तो आउटसाईडला येणार आहे, तो लास्ट टाईम जो घेतला तो इनसाईड होता. कन्स्ट्रक्शन काय आले, अजून आपण या टाईपचे कन्स्ट्रक्शन करणारच आहोत. ओके, करून घ्या. आता याचं महत्त्व मी तुम्हाला काय ते नंतर सांगेन, पहिला हे फिगर ड्रॉ करून घ्या, मग आपण पुढच्या क्वेश्चनकडे किंवा पुढच्या टाईपकडे बघूया आपण. ओके, जरा आपण बघू आता पुढच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही लिहिलंच असेल, पॉज करून तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. आता मी हे रफ करतो काही क्षणासाठी, याची काही गरज नाही आपल्याला. जर समजा आता लास्ट टाईमच्या एक्झाम किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये ॲडिशन असल्यामुळे तुम्ही कसाही रूल घ्या, म्हणजे थोडक्यात ए बी प्लस बी सी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर घेतलं किंवा बी सी प्लस ए बी केलं तरी ते किती यायचं 9 सेंटीमीटर. फॉर एक्झाम्पल थोडक्यात रूल काय होतो, 3 + 4 किती येतो 7 आणि 4 + 3 इज इक्वल टू किती येतं 7 येतं, बरोबर आहे का. आता जर तुम्ही ए बीची व्हॅल्यू बघितली तर तुम्ही काउंट करू शकता आणि ए सीची व्हॅल्यू काउंट करा, त्यांचं सबट्रॅक्शन बी डी येईल तुम्हाला, नो प्रॉब्लेम. पण आता जर समजा साधं एक एक्झाम्पल घेतलं, 5 - 2 इज इक्वल टू किती येणार 3 येतं. पण तोच जर मी सिक्वेन्स चेंज केला, दॅट इज 2 - 5, तर ॲन्सर किती येतं -3. म्हणजेच 5 - 2 आणि 2 - 5 हे इक्वल नाही. मग जर समजा या एक्झाम्पलसाठी तुम्हाला जर असं दिलं असतं ए सी मायनस ए बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, मग काय करणार होता तुम्ही किंवा काय करावं हे पण इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे थोडक्यात यावरून काय समजतं बघा आपल्याला, जर या टाईपचं तुम्ही कन्स्ट्रक्शन करत गेला तर तुम्हाला असं लक्षात येईल की या ए बीची जी व्हॅल्यू आहे ना, या ज्या ए बीची व्हॅल्यू आहे ती ए सीपेक्षा जास्त आहे बघा, म्हणून तिथं ॲन्सर पॉझिटिव्ह आलेलं. मग या टाईपचं कन्स्ट्रक्शन करून चाललं का याच्यासाठी, तर नाही. मग त्यावेळी काय करायचं, मग त्यावेळी वेगळं कन्स्ट्रक्शन करावं लागतं. ते म्हणजे कन्स्ट्रक्शन, ते काय सांगतो तुम्हाला. हे थोडंसं एक्झाम्पल ॲज इट इज आपल्याला लिहायचं आहे, खाली एक्झाम्पल लिहून घ्या तुम्ही. इथंपर्यंत एक्झाम्पल सेम राहील आणि इथं लिहा ए सी मायनस ए बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. राईट डाऊन. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी such that BC is equal to 7.5 centimeter, BC is equal to 7.5 centimeter, comma angle ABC is equal to 40 degree. बुकमधलं एक्झाम्पल नसावं कदाचित, फक्त मी इथं चेंज करणार आहे. AC मायनस ए बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. AC मायनस ए बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की ए सीची व्हॅल्यू यामध्ये काय असणार आहे जास्त आहे. या पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की ए बीची व्हॅल्यू ग्रेटर आहे. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला ए सी थोडासा जास्त घ्यावा लागेल. म्हणजेच फिगर पण कशी होणार बघा, थोडीशी तुमची हा जो काय ए बी आहे तो लहान येईल ए सीपेक्षा. म्हणजेच बघा ए बी आणि सी, बी सी तर तितकाच आहे 7.5 सेंटीमीटर, अँगल बी इज इक्वल टू 40 डिग्री आणि ए सी मायनस ए बी दॅट इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता रफ फिगर इम्पॉर्टंट आहे, ही तर समजली. ओके, ही फिगर का काढायची याचं पण एक्सप्लेनेशन मी शेवटला देणार आहे. म्हणजे हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायलाच लागेल कंपल्सरी, अदरवाईज पुढचं काही समजणार नाही. आता रफ फिगर काढायची आपल्याला, तर पहिला बेस ड्रॉ करून घ्यावं लागेल, दॅट इज बी सी. ड्रॉ केला मी किती बानो, बी सी इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. ओके, हा झाला पहिला पार्ट. अँगल बी 40 डिग्री आहे, तो पण आपल्याला रफ फिगर चालेल आहे बानो ही आपली. ओके, रफ फिगरमध्ये आपण अँगल बी किती डिग्री ड्रॉ केला
40 डिग्री. पण आता खरा चेंज येत आहे. आपण मगाशी बघितलं असेल तो 3 सेंटीमीटरचा आर्क घेतलेला ना, तो वरती घेतलेला बघा. पण इथं काय करायचं आहे, आपल्याला तो आर्क खालच्या बाजूला घ्यायचा आहे. तो आर्क कुठे घ्यायचा आहे, खालच्या बाजूला. म्हणजे हा जो काय पॉईंट डी आहे तो आपल्याला कुठे घ्यायचा आहे, डाऊन साईडला घ्यायचा आहे. मगाच्या एक्झाम्पलमध्ये आपण कुठे घेतलेला, अप साईडला. आता कुठे घ्यायचा आहे, डाऊन साईडला घ्यायचा. म्हणजेच किती, 3 सेंटीमीटर. मग बाकीची पुढची प्रोसिजर बऱ्यापैकी सेम राहते. मग बी डी जॉईन करून घ्यायचा. आपण काय करणार आहे, रफ फिगर चालले बघा. रफ फिगरमध्ये पण मी व्यवस्थित तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. ओके, मग या बी डीचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर असा कुठं तरी येईल बघा, अप्रॉक्सिमेट. ओके, मी मुद्दाम दुसऱ्या चॉकनं दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, हा जो काय परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे आणि मग हा जो काय पॉईंट मिळणार आहे तो पॉईंट असणार आहे तुमचा पॉईंट ए. मग ए सी जॉईन करून घ्यायचा. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल, ए सी मायनस ए बी किती येणार आहे, 3 सेंटीमीटर. याचं रिझन पण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरममध्येच आहे. तो जास्त डिटेलमध्ये जाय नको आपल्याला, आपण कन्स्ट्रक्शनचा पार्ट बघायचा आहे. त्यासाठी या 2 फिगर ड्रॉ करून घ्या. आता हे कधी ओळखायचं की वरच्या साईडला आर्क कधी करायचा आणि खाली कधी आर्क करायचा, तर मी शेवटलाच सांगणार तुम्हाला. अप साईडला आर्क कधी आणि हा डाऊन साईडला आर्क कधी. ठीक आहे, बघा ए बी मायनस ए सी मायनस ए बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता आपण फेअर फिगरला सुरुवात करू. नेहमीप्रमाणे आपण पहिला बेस ड्रॉ करून घेऊ, बी सी. ओके, आता इथे ड्रॉ करतो बघा मी. बी सी ड्रॉ केला आपण किती सेंटीमीटरचा भावानो, 7.5 सेंटीमीटर. त्यानंतर अँगल बी किती डिग्री, 40 डिग्री ड्रॉ करून घेऊया आपण. अँगल बी इज इक्वल टू 40 डिग्री. अँगल बी इज इक्वल टू 40 डिग्री. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला ही खाली लाईन वाढवायची आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे ड्रॉ करताना पण तशीच करायला लागलंच. अप साईडला काही जास्त गरज नाही, खालच्या साईडला पण अशी काही जास्त गरज नाही. 40 डिग्री अँगल आला. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पॉईंट डी कुठं घ्यायचं आहे, डाऊन साईडला. किती सेंटीमीटर डिस्टन्सवर बघा, 3 सेंटीमीटर. त्यामुळे आपण बी टू डी किती डिस्टन्स आपण घेतोय खाली, 3 सेंटीमीटर. ओके, किती घेतला पाहनो, डी दॅट इज 3 सेंटीमीटर. आता आपल्याला सी आणि डी जॉईन करून घ्यायचं. आपल्याला सी आणि डी जॉईन करून घेऊ. मी थोडंसं अप्रॉक्सिमेट करायचा प्रयत्न करते बघा. ते पण पुन्हा डॉटेड लाईनच जॉईन करा बानो. ठीक आहे, आपण काय केलं, आपण सी डी ड्रॉ केला. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आपल्याला, या सी डीचा कोणाचा ड्रॉ करायचा बघा, सी डीचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. म्हणजे सी आणि डी वरून आपल्याला आर्क करायचं आहे. एक अप साईडला येईल आणि इकडे थोडा क्रॉस येईल. म्हणजेच पहिला डी वरून करून घेऊ. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. काय घेतलं बघा, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं. इकडं अप साईड, इकडच्या डाऊन साईडला केला. पुन्हा सी वरून केला. ओके, अजून आपल्याला लागेल बघा थोडा आर्क इकडे, इथून मारावं लागेल परत. ठीक आहे, हे 2 आर्क झाले. मग आता आपल्याला पुन्हा ही लाईन ड्रॉ करायची आहे. पुन्हा ती डॉटेड लाईनच करायची आहे. तुम्ही बघा, ही लाईन आपण काय केली, जॉईन करून घेतली. कन्स्ट्रक्शन काय असं जास्त अवघड नाही, फक्त अप साईड आर्क आणि डाऊन साईड आर्क ओळखले पाहिजेत. आता हा जो काय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन झाला आहे तो पॉईंट असणार आहे तुमचा पॉईंट ए. काय असणार आहे, पॉईंट ए. मग त्यानंतर ए आणि सी जॉईन करा. ए आणि सी जॉईन करून घेतला. इथं परपेंडिक्युलरचा सिम्बॉल ड्रॉ करा. ओके, इथे दाखवलं आहे बघा. ठीक आहे, बघा फेअर फिगर पण आपली झाली कंप्लीट. आता राहिला प्रश्न, आर्क अप साईडला कधी करणार आणि डाऊन साईडला कधी करणार. त्याच्यासाठी मी या क्वेश्चनची इथली फिगर ड्रॉ करतो बघा. हे आपलं पहिलं कन्स्ट्रक्शन होतं आणि दुसरं कन्स्ट्रक्शन आहे, बरं आहे का. म्हणजे कन्स्ट्रक्शन 1 म्हणजे याच्या आधीचं जे कन्स्ट्रक्शन 1 होतं आणि याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन 2. बरं, यामध्ये आपल्याला साईड कोणती ग्रेटर होती बघा, ए बी ग्रेटर होती. कोणती साईड ग्रेटर होती, ए बी. पण यामध्ये कोणती ग्रेटर आहे, ए सी ग्रेटर आहे. ओके, हे काय आहे, ए सी ग्रेटर आहे. आता सगळा खेळ या अँगलचा आहे.
सगळा खेळ कुणाचा आहे? अँगलचा. आता मी नीट सांगतोय, लक्षपूर्वक आहे का? ज्यावेळी अँगलची ॲडजसंट साईड, ज्यावेळी अँगलची ॲडजसंट साईड मीन्स इफ ॲडजसंट साईड ऑफ गिवन अँगल इज ग्रेटर, ए बी ग्रेटर आहे ना इथं, ॲडजसंट साईड इज ग्रेटर, आर्क अप साईडला येईल. कुठे येणार आहे? आर्क अप साईडला. पण वेन अपोजिट साईड इज ग्रेटर, वेन अपोजिट साईड इज ग्रेटर, आर्क कुठे येणार आहे? डाऊन साईडला. हे 2 पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत या लेसनमध्ये किंवा या कन्स्ट्रक्शनमध्ये. बाकीचं कन्स्ट्रक्शन तसं सिम्पल आहे, परपेंडिक्युलर वगैरे ड्रॉ करणं, पण आर्क नेमकं ओळखता आलं पाहिजे. जो अँगल दिला आहे त्याची जर ॲडजसंट साईड ग्रेटर असेल, ओके, ॲडजसंट साईड ग्रेटर असेल तर आर्क अप साईडला येणार. पण ज्यावेळी अँगलची अपोजिट साईड ग्रेटर असेल, जो दिलेला अँगल आहे त्याची अपोजिट साईड ग्रेटर असेल तर आर्क कुठे येणार आहे? बघा, डाऊन साईडला. हे 2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे या कन्स्ट्रक्शनमध्ये. जर चुकून तुम्ही याच्यासाठी हे कन्स्ट्रक्शन केलं, सगळे आन्सर रॉंग होणार, किंवा याच्यासाठी हे कन्स्ट्रक्शन केलं तरी पूर्ण रॉंग येतात. तुम्ही क्रॉस चेक करू शकता बाळांनो. ए सीची व्हॅल्यू फाइंड आउट करा बाय युझिंग स्केल, ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट करा. या दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते 3 सेंटीमीटर येतं. पण तुम्ही ए बी मायनस ए सी केलं तर ते मायनस येणार आहे, ते तुम्ही काय उपयोगाचं पण नाही, ते कन्स्ट्रक्शन चुकीचं जाणार आहे. त्यामुळे या 2 पॉईंट्स, हे 2 हिंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत या लेसनसाठी. या टाईपचा अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिले बघा. मग ते फक्त अँगल बी सी 7 सेंटीमीटर घेतला आहे. इथे किती घेते बघा, 7.5 ऐवजी किती घेतला आहे? 7 सेंटीमीटर. ते कन्स्ट्रक्शन तेवढं तुम्ही सॉल्व एक्झाम्पल करा. अदरवाईज बाकीचे जे प्रॅक्टिस सेट 4.2 आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहे. जे 2 पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत ते व्यवस्थित करा. वाटल्यास आजचे जे काय कन्स्ट्रक्शन झालं ते पुन्हा अजून एकदा करा, म्हणजे तुम्हाला कसं होईल? परफेक्ट होईल. लास्ट टाईमचं पण सिम्पल आहे, हे पण एकदम सिम्पल आहे. फक्त डिफरन्स काय? आर्क कुठे करायचे, म्हणजे अप साईड और डाऊन साईड. ओके, अशा पद्धतीने आज आपण इथं थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट जो काय प्रॅक्टिस सेट 4.2 आहे तो आपण कंटिन्यू करतोय. सो हॅव अ गुड डे. थँक्यू.